नव्हती आपल्या CS मध्ये. इथे कोणतीच कंडिशन टाकली नाही आहे की मेल चेक असेल तर मेल कर, पण फिमेल काहीच बटन चेक नसतील तर त्यावेळेस एल्स पण एक्झिक्यूट होणार आहे, कारण का तिथे कोणतीच कंडिशन ही फॉल्स झाली म्हणजे नेक्स्ट कंडिशन एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये, म्हणजे ज्यावेळेस बटन आपले चेक पण नसतील रेडिओ बटन, त्या सिच्युएशनमध्ये एल्स एक्झिक्यूट होणार आहे. त्यासाठी मी इथं एल्स नंतर अजून एक इफ टाकते आहे. ज्यावेळेस RBTN फिमेल डॉट चेक्ड असेल त्यावेळेसच एक्झिक्यूट कर, आणि त्याला अजून एक एल्स देते आहे मी. एल्स काय कर, लेबलवर डिस्प्ले कर की सिलेक्ट युअर जेंडर. ओके, डॉट टेक्स्ट इज इक्वल टू डबल कोटमध्ये सिलेक्ट युअर जेंडर. ओके, हे डिस्प्ले करणार आहे मी. आता तिथं फॉर्मॅटिंग थोडंसं करूया की इथं फिमेल टेक्स्ट दिसतं आणि डायरेक्ट फिमेल. त्यासाठी पहिला सिलेक्टेड जेंडर. ओके, सिलेक्टेड जेंडर. इथं पण देते आहे मी. आता माझा कोड व्यवस्थित रन होईल. आता जरी पण सिलेक्ट केलं नसतील रेडिओ बटन त्यावेळेस आपलं सिलेक्ट युअर जेंडर हे लेबलवर टेक्स्ट दिसणार आहे. ओके, आता जर मी इथं सबमिट म्हटलं तर सिलेक्ट युअर जेंडर म्हणून दिसते. जर फिमेल सिलेक्ट आता ह्याच्यासाठी मला परत पेज रिफ्रेश करावं लागेल. ओके, पेज रिफ्रेश करून परत आता इथे म्हणजे जर सिलेक्ट नसतील तरी पण दाखवणार आहे की सिलेक्ट युअर जेंडर म्हणून. आता जर मी मेल सिलेक्ट केला तर सिलेक्टेड जेंडर इज मेल डिस्प्ले करता. ओके, ह्या प्रकारे आपलं रेडिओ बटन इथं एक्झिक्यूट होणार आहे. रेडिओ बटन ज्यावेळेस तुम्ही यूज करताय त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे रेडिओ बटनची ती ग्रुप नेम. ओके, ग्रुप नेम दोन्ही ज्या रेडिओ बटन यूज करताय त्यांना ग्रुप नेम इक्वल द्या, म्हणजे त्यातला कोणताही एकच रेडिओ बटन सिलेक्ट होईल. त्यामुळे ग्रुप नेम हा सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे रेडिओ बटन संदर्भातली. ओके, हे आपलं झालं. लास्ट टाइम आपलं कॅलेंडर झाला आणि आता रेडिओ बटन झाला. नेक्स्ट आहे तो आपली हायपरलिंक. आता मी रेडिओ बटनच्या खालीच हायपरलिंक इथं एक्झिक्यूट करून दाखवते. हायपरलिंक आपण टाकतो ते नॅव्हिगेशन देण्यासाठी असेल किंवा दुसरी एखादी साईट व्हिजिट करण्यासाठी असेल. ठीक आहे, तर ह्याच्यात प्रॉपर्टीज बघा कोणत्या कोणत्या आहेत. हायपरलिंकवर पहिला फर्स्ट टेक्स्ट तुम्हाला चेंज करता येतो. ओके, क्लिक हिअर देते आहे मी टेक्स्ट इथं. त्याचा तुम्ही फॉन्ट पण चेंज करू शकता. आता मी फॉन्ट त्याचा बोल्ड देते, बोल्ड ट्रू करते आणि कलर 4 कलर आपण चेंज करूया रेडवर. ओके, बाय डिफॉल्ट ते ह्याच्यात दिसणार आहे ब्ल्यूमध्ये आपली लिंक दिसते तशी. त्यासाठी मी ह्याचा टेक्स्ट कलर रेड केला आहे. ओके, टेक्स्ट कलर रेड केला. त्यानंतर आपण ह्याची ID चेंज करूया. लिंक 1 घेऊया. ओके, लिंक 1 एंटर केलं आणि ह्याचं जे URL आहे ते URL मेन्शन करायचं. हायपर लिंक आहे तर त्याचं नेव्हिगेशन URL इथं प्रॉपर्टी आहे, नेव्हिगेशन URL इथं टाकायचं. आता मी नेव्हिगेशन करते ते calendar.aspx ला डायरेक्ट नेव्हिगेट करते इथल्या इथं. त्यासाठी काय करणार, calendar.aspx
ASPX म्हणजे माझं नेव्हिगेशन कुठे येणार आहे, माझं कॅलेंडरचं पेज जे काही इथं आहे माझं वेब पेज, ह्या पेजला माझं नेव्हिगेशन येणार आहे. ओके, ज्यावेळेस मी ह्या लिंकवर क्लिक करेन त्यावेळेस माझं नेव्हिगेशन calendar.aspx वर येणार आहे. आता पेज अनेकदा रन करून बघूया. ओके, ज्यावेळेस मी आता क्लिक हिअरवर क्लिक करेन त्यावेळेस माझं नेव्हिगेट कुठं होतं, calendar.aspx वर. ओके,